जुलै महिन्यात सरासरीचे 106% पावसाचा अंदाज। मोसमी पावसासाठी पोषक वातावरण, हवामान विभागाची माहिती। जोरदार वाऱ्यामुळे खारघरमध्ये जाहिरातीचं होर्डिंग कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। दोषींवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। भीमाशंकर अभयारण्यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना बंदी। लोणावळ्यातील घटनेनंतर भीमाशंकर अभयारण्य प्रशासन सतर्क। लोणावळ्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 वाजेनंतर बंदी। पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। विधान परिषद निवडणुकीत चुरस। शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्त्वाची बैठक। राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी राहणार उपस्थित। म्हाडाच्या 2000 घरांसाठी लवकरच सोडत। पवईतील 426 तर गोरेगावमधील 332 घरांचा समावेश। ऑगस्ट पासून अर्जाची प्रक्रिया सुरू होणार। मुसेवालाप्रमाणे सलमानच्या हत्येचा कट। पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातनं माहिती उघड। सोलापुरातील 6000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा। फिटनेस सर्टिफिकेटवरून आता रिक्षा चालक आक्रमक। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच। मुंबई कस्टम विभागानं जप्त केलं 18 किलोचं सोनं। 9 प्रवासी अटकेत। पुणे मेट्रोचा नवा विक्रम। 30 जूनला मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये दुपटीनं वाढ, तर एका दिवसात 24,15,000ची कमाई।